आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। मकर संक्रांतीच्या औचित्यानं शहरामधील तुळशीदास मंगल कार्यालय या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार समारंभ, प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व मतदार बंधू भगिनींसाठी आभार संवाद मेळावा तसेच महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अर्चना राजू गोरे, नगरसेवक प्रशांत गोरे आणि सोनाली सागर गोरे यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते हे होते। आमदार विक्रम पाचपुते यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिभाताई पाचपुते, नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळी, उपनगराध्यक्ष अलकाताई अनभुले यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते। कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रतिभाताई पाचपुते यांनी म्हटले की मकर संक्रांती हा महिलांसाठी अत्यंत उत्साहाचा सण। या सणानिमित्त महिला एकत्र येऊन एकमेकींच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करतात। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। या संवादामधनं महिलांच्या विविध समस्या समोर आल्याचं त्यांनी नमूद केलं। श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये महिला नेतृत्व असल्यानं महिलांच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य देण्यात यावं, तसेच महिलांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याला महिला जनता दरबार सुरू करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना दिले आहेत। तर यावेळी माजी नगरसेविका सीमाताई गोरे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व नागरिकांनी दिलेल्या सहकाराबद्दल आभार व्यक्त केले। कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व महिला भगिनींचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। कार्यक्रमासाठी भाजप सर्व नगरसेविका, नगरसेवक, इतर मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते, तसेच महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या। मकर संक्रांतीच्या सणाला सामाजिक सलोखा, संवाद आणि लोकसहभागाची जोड देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरलाय। गोरे कुटुंबाने जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला तो खरंच खूप चांगला कार्यक्रम आहे। त्याचबरोबर नवीन नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्काराचाही कार्यक्रम त्यांनी त्याच्यामध्ये आयोजित केला होता आणि खूप चांगल्या प्रकारे महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। सर्व मतदार आलेले आहेत आणि त्या निमित्तानं सर्वांनी महिलांशी संवाद साधला आणि संवाद साधत असताना असं जाणवलं की महिलांची जी काही छोटी मोठी कामं असतात ती महिला प्रत्येक वेळेस नगरपालिकेमध्ये येऊ शकत नाही। त्यामुळं नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि सगळे नगरसेवक असतील त्यांना मी एक आदेश दिला की तुम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार सुरू करा आणि जनता दरबारमध्ये नक्कीच जे काही नागरिक येणार आहेत त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटून त्यांचे प्रश्न मार्गी लागतील। तर नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊ असं कबूल केलेलं आहे आणि लवकरच ते जनता दरबाराची तारीख घोषित करतील आणि त्यावेळेस जे काय नागरिकांची छोटी मोठी कामं असतील त्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन ती कामं सर्व मार्गी लावली पाहिजेत। आणि खरं तर पाचपुते साहेबांनी महिलांवरती मोठा विश्वास टाकलेला आहे। नगराध्यक्षपद हे नगराध्यक्षपद पुरुषांसाठी होतं तरी तिथे एक महिलेला संधी दिलेला आहे। त्याचबरोबर अलकाताई अनभुले असतील त्यासुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहेत आणि घोडकेताई असतील त्यासुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहेत। म्हणजे आमच्या महिलांवरती खूप मोठा विश्वास टाकलेला आहे पाचपुते साहेबांनी आणि आपल्या तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी। तर नक्कीच सगळ्या माझ्या महिला भगिनी कधीच त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, त्या चांगल्या प्रकारे काम करतील असं मी सगळ्या महिलांच्या वतीनं ग्वाही देते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। नमस्कार। आज आमच्या गोरे परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 साठी हळदी कुंकू संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रतिभा अक्का पाचपुते तसेच आपल्या सर्वांचे लाडके
माझे आमदार बबनदादा पाचपुते साहेब हे उपस्थित राहिले. तसंच या कार्यक्रमामध्ये आम्ही आत्ताच आपल्या नगर परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये जे निवडून आलेले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, त्यांचाही सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं होतं. आणि या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील महिला भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मी आमच्या गोरे परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करते आणि वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आभारही मानते. आणि इथून पुढेही आम्हाला जनतेने 10 नंबर प्रभागामधून जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करते. आणि एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी शोभा वाढवली याबद्दल तसेच सर्व पत्रकार असतील, न्यूज चॅनलवाले असतील यांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.